नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला लालबागच्या राजाची कशी निर्मिती झाली ही कथा सांगणार आहे. तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत. या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जातं? या गणपतीला केलेलं पहिलंच नवस कसं पावलं हे आपण ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे 1932 सालची. मुंबईतील लालबाग परळ या परिसरामधील. त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जात असे. मुंबई शहर हे इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. देशातील इतर सर्व भागापेक्षा सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार मुंबईतच होत असत. मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही वरचढ होती. महत्त्वाचं म्हणजे समुद्रकिनारा जवळ होता, त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी याचा खूप चांगला फायदा झाला होता. ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते. मोठमोठे कारखाने बांधले गेले. हळूहळू संपूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलला होता. त्यावेळेला आणखी एक गोष्ट पुढे आलेली क्षेत्र म्हणजे कापड गिरण्या. लालबाग परळ या भागामध्ये खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या. त्यातूनच खूप जणांना रोजगार मिळाला. आत्ता कामधंदा जवळच असल्यामुळे त्या गिरण्यामध्ये काम करणारे लोक हे तेथे जवळपास सर्व परिसरामध्ये म्हणजेच लालबाग परळ या भागामध्ये वास्तव्य करू लागले. आता जास्तीत जास्त लोक इथे राहू लागल्यामुळे तेथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या. मुंबईचा होणारा विकास, वाढणारी लोकसंख्या यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती. ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता. त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील पेरू चाळ आणि त्यांच्या बाजूची बाजारपेठ हटवून तेथे नवीन कारखाना सुरू करण्याची योजना त्यांनी केली होती. त्यामुळे तेथे बाजारपेठेत असणाऱ्या कोळी बांधवासमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. मासे विक्री करणं हा कोळी बांधवाचा व्यवसाय होता. त्यामुळे आपल्या पोटापाण्यावर लाथ मारली जाऊ नये म्हणून काय करावे या विचारामध्ये सर्व कोळी बांधव होते. त्याच काळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता. लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव होता. आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती. पण जर का सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकणार होते. त्यामुळे मुंबईत सुद्धा अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्थापन करण्यात आलेली होती. आपली बाजारपेठ वाचावी, आपल्या व्यवसायावरती कोणताही प्रकारचा गदा येऊ नये यासाठी लालबाग परळमधील कोळी बांधवांनी एकत्र येऊन गणपतीस साकडं घातलं. त्यांनी त्या नवस केलं की बाप्पा आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे. यासाठी सर्व कोळी बांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना तिथं इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्या काळावेळी कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली. त्यांनी गणपती बाप्पाला केलेले नवस पूर्ण झालं. त्यामुळे त्यांनी याच बाजारपेठेत 1934 साली एक गणेश मूर्ती आणून गणेश उत्सवाची सुरुवात केली. पहिल्याच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होता. पण हळूहळू त्याची नवसाला पावणारा गणपती ही सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली. त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढू लागली. लोक गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले. या बाप्पाला केलेले नवस पूर्ण होतात ही देखील भक्तांची श्रद्धा होती. पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेश उत्सवातील एक प्रमुख गणपती बनला. लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा असे म्हणू लागले. लालबागच्या लोकांच्या मनात राज्य करणारा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणून संबोधित केलं गेलं. सुरुवातीपासूनच गणपतीची मूर्ती विविध रूपामध्ये साकारली गेली. लालबागचा गणपती आणि त्याचा देखावा ही एक आकर्षण बनले होते. हळूहळू या मूर्तीची उंची वाढवण्यात आली
आता स्थापन केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ 20 फूट उंचीची असते. दरवर्षी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक देशातून येतात. लाखो भाविक विविध भागातून लालबागच्या राजाला दर्शनासाठी येतात. लालबाग येथे आणि खरोखरच बाप्पाचे दर्शन घेणे ही खूप विलोभनीय गोष्ट आहे. तुम्ही देखील ते दर्शन घेतलं असेल. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक विविध भागातून येतात आणि दर्शन घेतात. बाप्पाच्या या मूर्तीचं निर्माण देखील त्याच ठिकाणी केलं जातं. मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पाच्या पायापासून केली जाते. त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो. पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचे मान हा कांबळी कुटुंबियांचा आहे. 10 दिवस तिथे पूजा अर्चा चालते. लाखो भाविक येतात, नवस बोलतात, नवस फेडतात आणि त्यांच्या जवळ बाप्पा निघतो त्यांच्या घरी जायला. त्याच्यानंतर बाप्पा निघतो त्याच्या घरी जायला. बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहणं ही देखील खूप विलक्षण सुंदर सोहळा असतो. कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते ते बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं. विसर्जनादरम्यान आपल्याला एक अशी गोष्ट पाहायला मिळते की जी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवते. आता जवळजवळ 91 वर्ष झाली, पण बाप्पाचा विसर्जनचा मार्ग हा एकच आहे. त्यात बदल करण्यात आलेला नाही. लालबागच्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते. बाप्पाला चौपाटीला पोचायला दुसरा दिवस उजाडतो. 1934 साली बाप्पाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत हा मार्ग जसा आहे तसाच आहे. यात बदल झालेला नाही. या मार्गात लागणारे मुस्लिम बांधवाचे मस्जिद मोहल्ले येथे देखील ते बाप्पाचे स्वागत करतात. बाप्पाला मोठमोठे हार घातले जातात आणि फुलाची उधळण देखील केली जाते. हिंदुस्थानी मस्जिद जवळ आल्यावर तेथे 15 मिनिटं राजाला थांबवले जाते. तेथील हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनोभावे पूजा अर्चा करतात. त्यानंतर राजाची मिरवणूक डॉन टाकीला पोचते. तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतात. ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. ही आपल्याला भारतातील अप्रतिम सुंदरता आहे. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला? यामागे 600 वर्ष जुनी कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. मयुरेश्वर हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. असं सांगितलं जातं की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु नंतर वयानुसार त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दुःखी असत. तेव्हा एके दिवशी गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये गणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणेशाने त्यांना दर्शन दिलं. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं. गणपतीसोबत इथे मोरया गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हटल्याबरोबर मोरया असं तिथं लोक बोलू लागले. पुण्यातल्या लहानशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळली गेली जाते. आता जगभरात मग गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हे आपोआप आपल्या तोंडातून निघतं. अशी ही गणपती बाप्पाची कहाणी आहे. आवडला तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.